तर नवीन मंत्र्यांची कामाची पद्धत कौतुकास्पद असल्याचं रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी मंत्र्यांनी मैदानात जाणं गरजेचं असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। हा कामाचा धडाका तात्पुरता न राहता नेहमी असाच राहिला पाहिजे ही अपेक्षा असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। तर रोहित पवार यांनी नक्की काय ट्विट केले ते आपण पाहूयात। योगेश कदम यांनी पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट दिली। शिरसाट साहेबांनी वसतिगृहात भेट देत झाडाझडती घेतली असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। नितेश राणेंनीही कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सूचक इशारा दिला। नवीन मंत्र्यांची कामाची पद्धत नक्कीच कौतुकास्पद असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी अनुभवी मंत्र्यांनीही मैदानावर जाऊन सक्रिय होणं गरजेचं आहे। हा कामाचा धडाका तात्पुरता नको असं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। नेहमी असाच धडाका सुरू राहील ही अपेक्षा आहे। विरोधक असलो तरी सकारात्मक कामाचं कौतुक आणि चुकल्यावर झाडाझडती घेऊ असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं। पण सध्या मंत्रिमंडळातील सर्व नव्या सदस्यांचं अभिनंदन आणि चांगल्या कामासाठी शुभेच्छा असं रोहित पवार यांनी म्हणत नवीन मंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं।